महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हे नक्की झालेलं होतं। मात्र रश्मी ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांमुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकल्याचा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय। उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे मुख्यमंत्री झाल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आलाय। तसंच रश्मी ठाकरेंचा शिवसेनेच्या तिकीट वाटपामध्ये हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसं जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद हे नक्की झालेलं होतं बरं आघाडीमध्ये, परंतु केवळ घरच्यांनी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी उद्धव साहेबांना तयार केलं आणि म्हणून हे सगळं घडलं। इतर कुठल्या राजकीय निर्णयांमध्ये पण त्यांची ढवळाढवळ बरेचसे काय ते आता सगळे तुम्हाला इथं सांगणं मला योग्य वाटत नाही की म्हणजे राजकीय निर्णय मी तुम्हाला सांगतो काय निवडणुका असतील, तिकीट वाटप असेल किंवा अशा इतर गोष्टी ह्याच्यामध्ये त्यांचं मध्यस्थी असते का रश्मी ठाकरेंची? तिकीट वाटपामध्ये काही वेळेला सांगावं लागतं की बा तुम्हाला तिकीट द्या, ह्याला देऊ नका, ह्या ज्या काही गोष्टी आहेत। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। चंद्रकांत, याच्या आधी शिवसेना नेमकी का फुटली, शिवसेनेमध्ये नेमकं बंड का झालं, याची अनेक कारणं सांगितली गेली। मात्र आता भरत गोगावले यांनी एक मोठं कारण सांगितलेलं आहे आणि ते कारण म्हणजे रश्मी ठाकरे। कारण रश्मी ठाकरे यांचा निर्णयांमध्ये मोठा हस्तक्षेप असायचा असा दावा भरत गोगावले यांनी केलाय। आणि इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंचं जे मुख्यमंत्रीपद हुकलं त्याला कारणीभूत देखील त्यांनी रश्मी ठाकरेंनाच ठरवलंय। हो, अगदी बरोबर आहे। खरं तर ह्या ज्या चर्चा आहेत रश्मी ठाकरेंचा शिवसेनेतील राजकीय हस्तक्षेप हा आज नवीन नाही, यापूर्वी अनेकदा म्हणजे मला स्वतःला आठवतं राष्ट्रवादीचे एक बडे नेते त्यांनी खाजगीत बोलताना सांगितलं की मातृश्रीचा कारभार हल्ली वहिनी चालवतात, पण ते ऑब्व्हियसली ती खाजगीतली चर्चा होती। पण भरत शेठ गोगावलेंनी ती उदाहरणार्थ राज ठाकरे असतील, नंतर नारायण राणे असेल किंवा इतर त्या काळातले सगळे नेते सोडून गेलेले असतील, पण आता शिवसेना सगळी चालवतात उद्धव ठाकरे आणि ती शिवसेना सोडून जाताना हे आरोप पहिल्यांदा भरत शेठनी काय केलाय तर वहिनींमुळं, रश्मीताई ठाकरे यांच्यामुळं हे सगळे एकनाथ शिंदे सीएम होऊ शकले नाही किंवा नारायण राणे शिवसेनेत येऊ शकले नाही। त्यामुळे याला मातोश्री नेमकं कसं काउंटर करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जरी रश्मी ठाकरे कधी कॅमेऱ्यासमोर येत नसल्या किंवा समोरून बोलत नसल्या, पण त्यांचा राजकीय हस्तक्षेप शिवसेनेत आहे हे 100% खरं आहे। सगळे आमदारही आम्हाला खाजगीत हेच सांगतात की वहिनी पक्ष चालवतात। आता याच्यावरती मातोश्रीहून नेमकं काय एक्सप्लेनेशन येतं, खुलासा येतो हे पाहणं मोठं इंटरेस्टिंग होणार आहे। पण भरत शेठनी ऐन महापालिका तोंडमी मुंबईत शिवसेनेचा जीव आहे असं म्हटलं जातं आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर भरत शेठनी हा बॉम्बगोळा टाकलेला आहे। त्यामुळे मातोश्री याला कसं काउंटर करते हेच पाहायचं। चंद्रकांत, आता मातोश्री यावर नेमकं काय स्पष्टीकरण देते, नेमकी काय भूमिका मांडते, काय वक्तव्य करते याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी काही तुमच्याकडून माहिती घेणार आहोत। आणखी एक काही महत्त्वाच्या बातम्या त्या म्हणजेच भरत गोगावले यांनी आणखी काही गंभीर आरोप केलेले होते। ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं पाप केलं असेल त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असे खडे बोल भरत गोगावले यांनी सुनावलेले आहेत। टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईल बाबत बोलतानाही ती फाईल सध्या पुढे सरकत नसली तरी पुढच्या काळात काहीही होऊ शकतं असे संकेत दिलेले आहेत। सुनील तटकरेंनी हे विसरू नये की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे। हा एक फार म्हणजे एक गर्भित इशारा असा आम्ही त्याच्याकडे बघतो। म्हणजे काय तुमच्या म्हणजे काही वस्तुस्थिती आहेत, हे काय तुम्हाला पण आम्ही सांगणं योग्य वाटत नाही, तुम्हाला हे सगळं माहिती आहे। कोणाचा इतिहास, कोणाचा भूगोल हे तुमच्याकडे सगळ्यांचं आहे। ठीक आहे, काही कारणास्तव जे काय थांबलंय ते थांबलंय, आम्ही नाही त्याच्यावरती बोललो, पण ज्यांच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काय टोकाची भूमिका घेतात तेव्हा कदाचित त्यांनी ते घेतली असेल, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात काय नाही काय आहे आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत काय काय आहे काय नाही, पण ते आम्ही कधी उहापोह केलेला नाही। पण आमच्या सहकार्याने केला त्यालाही आम्ही सांगितलं आपल्याला काय त्या खोलात जायची आवश्यकता नाही, काय जो करल तसं तो भरल। लक्षात आलं का? आम्ही ह्या पद्धतीने चालणार आहे।